चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीच्या नियमांचा भंग करून मागील 5 वर्षात शेकडो कोटी रुपयांचा निधी नियमबाह्य खर्च करण्यात आल्याचा आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला आहे। या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी ठाम मागणी त्यांनी केली असून ते या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। खनिज विकास निधी प्रकल्प क्षेत्राच्या 25 किलोमीटरच्या परिघात खर्च करण्याचे नियम असूनही या मर्यादेच्या बाहेर निधी वळवला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। जिल्ह्यात 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत 865 कोटी रुपयांचा निधी बँकांमध्ये शिल्लक असून त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे व्याज मिळते। तरीही इरई व झरपट नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी वापरण्यात येत नसल्याचे पुगलिया यांनी नमूद केले। त्याचप्रमाणे नवीन पालकमंत्र्यांना निधी वाटपाबाबत अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार मागण्याचे केलेले आवाहन कितपत योग्य आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खनिज निधी चंद्रपूर जिल्ह्याला मिळतो। माझ्या माहितीप्रमाणे 40% निधी आपल्याला मिळतो आणि यामध्ये विदर्भातील 4 प्रमुख जिल्हे आहेत, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आणि आता गडचिरोली सुद्धा आयर्न ओरमुळे गडचिरोलीला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा निधी मिळत आहे। परंतु हा निधीचा वापर कुठं करावा हे केंद्र सरकारने त्याचे नॉर्म्स ठरवून दिलेले आहे। त्यानुसार पहिले 15 किलोमीटर खदानीपासून 15 किलोमीटर त्यामध्ये 70% पैसा आणि त्याच्यानंतर आणखी 10 किलोमीटर दुसऱ्या परिसरामध्ये त्याला 30% असे एकूण 100% पैसा हे या 25 किलोमीटरच्या रेडियसमध्ये झाला पाहिजे। परंतु ज्या ठिकाणी आपल्या इथं 80% पैसा जो येत आहे मायनिंग रॉयल्टीचा तो कोल माइन्समुळे आणि लाईमस्टोनच्या माइन्समुळे येत आहे, तो 80% पैसा आहे आणि ते या दोन्ही गोष्टी फक्त 5 तालुक्यामध्ये आहे, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा आणि कोरपणा या 5 तालुक्यामध्ये 80% येतो। हा पैसा इतर कामामध्ये त्यांनी जे ठरवून दिले 5-6 कामं ठरवून दिले त्याच्यावरच करता येतो। परंतु मनमानी प्रमाणे राजकीय दबावाखाली हा पैसा कुठेही देण्यात येत आहे। तर करिता आम्ही एसआयटीची मागणी केलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही भेटणार आहोत आणि त्यापूर्वी जर कलेक्टरने पूर्ण माहिती दिली की आम्ही याच्यावर खर्च केला आहे आणि ज्या लोकांचे जर समाधान झालं तर वेगळी गोष्ट आहे, अन्यथा एसआयटीची चौकशी झाल्याशिवाय, कारण 400 कोटी रुपये पर इयर हा काही लहान अमाऊंट नाही आहे आणि याचा अधिकार जिल्हाधिकारी आता नवीन नियमानुसार जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहे, तर त्यांनी हा आपल्या नियमात बसूनच दिला पाहिजे।